हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आज आहे ना मम्मी मस्त हरभऱ्याची भाजी बनवणार आहे आणि ती भाजी ना तिने घरीच सुकवलेली आहे अशी विकत आणून। तर त्याचीच ती भाजी बनवणार आहे हरभऱ्याची। तर चला मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने। पाऊस किती जोरात चालू होता बघा आणि पप्पांनी मस्त आता आंबे पण आणलेले पाऊस उघडल्यानंतर। तर केशरचे आंबे आणले होते आणि दूध पण आणलं होतं आणि बिस्किटचे पुडे पण आणले होते। तर आम्ही आल्यापासून आहे ना पप्पा रोज मार्केटला जात्या। तर आंब्यांचं सीझन परत काही सारखं नाही येत, तर मग आंबे खाऊन घ्या म्हणे। तर त्याच्यामुळे बघा किती आंबे आणलेले होते। तर रोजच आणत्या ताजे आणि केळी पण आणलेली होती। तर अशा प्रकारे आता आम्ही सर्वांनी आंबे कापून आणि खाल्ले। तर खूप गोड आंबे होते केशरचे। या मग तुम्ही पण खायला। जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा। आता आहे ना मम्मी मस्त हरभऱ्याची भाजी बनवणार आहे। तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच आहे व्हिडिओच्या। तर बघा त्याच्यासाठी आता मस्त हिरव्या मिरच्या आणि लसणाची चटणी बनवून घेतलेली आणि थोडं शेंगदाण्याचं पण कूट टाकलेलं आहे। तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते सर्व साहित्य। मीठ टाकले कढईमध्ये आणि मस्त परतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडी हरभऱ्याची डाळ पण टाकायची आहे आणि ती पण अशी परतून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि खूप टेस्टी होती भाजी हरभऱ्याची। मला तर खूप आवडती। तर मम्मीने मस्त घरीच सुकवलेली होती तर म्हटलं बनव। तर बघा अशा प्रकारे आता सर्व साहित्य परतून झालं का त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे आणि ही बघा अशा पद्धतीची हरभऱ्याची भाजी सुकवलेली आहे। तर तिच्यात काड्या असतात त्या पण निवडून घ्यायच्या आणि मस्त अशी बारीक करून आणि ठेवायची आहे सुकून। तर पावसाळ्याचे ना असं भाजीला असं काही नसतं, तर जुने लोक भरपूर असे भाजी ना साचून ठेवायची हरभऱ्याची भाजी आणि आम्ही तर ओली पण खातो। तर बघा आता ताटामध्ये मस्त भाजी काढून घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये ना बेसन पीठ ॲड करायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला लागल तसं त्या पद्धतीने, खूप जास्त नाही टाकायचं नाही तर पिठलंच होऊन जाईल त्याचं। तर मापातच घ्यायचं आहे असं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर पिठानेच मस्त स्वाद येतो हरभऱ्याच्या भाजीला। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघू शकता। तर आता मम्मी मस्त बनवती आहे हरभऱ्याची भाजी। तर पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मग पाण्याला उकळी आली का मग त्याच्यात आहे ना ही भाजी आहे ना अशी थोडी करून आहे ना मिक्स करत राहायची, म्हणजे गाठी पडत नाही। थोडीच टाकायची, एकखटी टाकली ना तर गाठी पडत्या। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला लक्षात येईल। थोडासा आंबटपणा आहे ना येण्यासाठी चिंचेचे थोडेसे चिंच पण ऍड करायची आपली, मस्त आंबट चिंच असते ती। तर 2-3 बोटकं त्याचे ऍड करून घ्यायचे। त्याच्याने ना खूप अशी मस्त आंबट तिखट अशी भाजी तयार होती। तिचा आहे ना आंबटपणा असं एवढा नसला का मग तुम्ही अशा पद्धतीने चिंचेचा वापर करू शकता। तर खूप छान टेस्ट होती। तर कोणी ना शेंगदाण्याच्या कुटाची पण नुसती अशी हरभऱ्याची भाजी बनवतं, कोणी तांदूळ टाकून पण बनवतं, पण मला जास्त आहे ना हरभऱ्याची डाळ टाकूनच आवडती अशी भाजी। तर तिला म्हटलं हरभऱ्याची डाळच टाक आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकला होता। तर छान टेस्ट झाली होती भाजीची। तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही। ह्या भाजीला आहे ना शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5-1 मिनिटं असं उकळी येवस्तोरच फक्त अशी फिरवत राहायची, म्हणजे पिठलं कसं बनवतो त्या पद्धतीने ते मिक्स करायची आणि उकळी आली का मग शिजल्यासारखीच होती बघा। तर 5-1 मिनिटच शिजवायची तर मस्त भाजी तयार होती। तर कशी वाटली तुम्हाला हरभऱ्याची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब